उल्हासनगरमध्ये धर्मांतराविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील समतानगर परिसरातून हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये उघडकीस आलेल्या कथित धर्मांतराच्या घटनेनंतर उल्हासनगरातील हिंदू समाज आक्रमक झाला आहे। हिंदू मुलीचं मुस्लिम धर्मात जबरदस्तीने धर्मांतर केल्याची तक्रार उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकाने दाखल केली होती। त्यानुसार धर्मांतर प्रकरणी 10 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। तर हे धर्मांतर जबरदस्तीने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केल्याने उल्हासनगरमधील विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे। कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरणाच्या विरोधात उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील समतानगर परिसरातून कैलाश कॉलनी मार्गे उल्हासनगर तहसील कार्यालयापर्यंत भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। यामध्ये मोठ्या संख्येने तरुण तरुणी हिंदू बांधव भगिनी सहभागी झाले आहेत। यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याचे दिसून आले। चला तर पाहूया याविषयी अधिक माहिती। जोपर्यंत यांच्या घरात अशी काही लव जिहादची घटना होत नाही ना त्यांना धड पोचणार नाही। जे पण हे बोलणारे या जिहादांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना, नेते आहेत ना, त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा, ह्या वडिलांना भेटा, तिच्या आईचे अश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का, मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का। हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले, पोलिसांनी ह्यांना धमकवून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही। त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे, म्हणून आमच्यावर टीका करा। आम्ही काय कुठला पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही, मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही। एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही, आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना, तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं, उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला। सर, रामगिरी महाराजांनी जे वादग्रस्त केलं आहे त्यानंतर गुन्हे दाखल झाले, मात्र आता यावर विरोधी पक्ष असे बोलतात की सरकार हे दंगली घडवत आहे। मला आश्चर्य वाटतं की रामगिरी महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का? मग आमच्या देवी देवतांचे स्टेटस ठेवले जातात, त्यांचे देवी देवतांच्या मूर्तींची विठंबना केली जाते, आमच्या महापुरुषांवर दगड मारले जातात, पुतळ्यांवर दगड मारली जातात, आमच्या महाआरत्यांवर घाणेरडे काही ना काहीतरी डायलॉग मारले जातात, रील बनवले जातात, तेव्हा ह्या सगळे वादग्रस्त विचार होत नाही। जे महाराजांनी सांगितलं जे त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते अभ्यासू आहेत, त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये वादग्रस्त काय चुकीचं काय? म्हणजे हे जेव्हा हिंदू धर्मावर काही करावं, आमच्या देवी देवतांची कितीही विटंबना करावी, आमच्या देवी देवतांवर काही नावं ठेवायचं, तेव्हा आम्ही काय बोलायचं नाही। आणि थोडा आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात त्यांना। म्हणून जे महाराजांनी बोललेलं आहे त्यांच्या ज्ञानानुसार बोललेलं आहे, पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे। नेतेजी, तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटलात, मात्र त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्याची एक विनंती केली होती, मात्र शेवटपर्यंत पोलीस समोर आले नाही। येऊन देणं मला हरकत नाही, कारण का पुढची मीटिंग जिथे येईल ना तिथे निश्चित पद्धतीने त्यांना उभं राहायला लागेल। शेवटी कुठल्या तोंडाने माझ्यासमोर बसणार? माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे माहिती आहे कुठल्या पद्धतीने या खात्यात पोलीस खात्यातले काही अधिकारी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब करतायत, स्वतःची ड्युटी करत नाही आहेत, नियम कायदे पाळत नाही आहेत। म्हणून आता जे काय तुम्ही ही काही परिस्थिती आहे ना, तशी परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सांगितली जाईल आणि मग त्या बैठकीला हजर व्हायलाच लागेल, तेव्हा आपण जॉब विचारू। सर, विधानसभेच्या घडले पण भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी त्या पीडित परिवाराला भेट दिली नाही, आज रॅलीमध्ये सामील झाले। मी एक हिंदू म्हणून इथे आलेलो आहे, मी माझं हिंदू म्हणून कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, बाकीच्यांबद्दल बोलण्याचा अधिकार मला नहीं। विधानसभेच्या जागा के लिए जो मुद्दा रखा, बहुत अच्छा मुद्दा रखा और कहीं ना कहीं मेरा बच्ची को बचाने का आश्वासन भी मुझे दिया और पुलिस प्रशासन को भी ध्यान देने के लिए, उनके ऊपर कार्रवाई करने के लिए बोले। जो आगे के जो क्या बोलते हैं इंचार्ज सर थे, उन्होंने ध्यान नहीं दिया बोल के आज मेरा 2-1.5 साल का सफ़र इसमें गया। कहीं ना कहीं वो इंचार्ज सर यदि ध्यान देते हैं चीज़ पर, आज तक मैं इतना टाइम नहीं लगता, मेरा बच्ची हाथ से नहीं जाती, कि इतना बड़ा मुद्दा नहीं होता उसके साथ में। जो मुद्दा हुआ है बहुत
रोंगटे खड़े हो जाते हैं कि ये मेरे बच्चे के साथ हुआ है करके। तो जब आपसे उनसे बात हुई, आपने उनको सब बताया, तो उसमें उनका रिएक्ट क्या था, किस तरह से आपको उसने मदद करने का आश्वासन दिया? उन्होंने ये बताया कि आप टेंशन नहीं करने, कि जब तक आपको संगठन और जो हम लोग और फडणवीस सर जो आपके केस पे ध्यान दे रहे, तो कैसे भी करके हम लड़की को तो बचाएंगे। और हमारे माहौल जो ख़राब हो गया है, उधर रहते घर में दरगाह है, वो दरगाह को हटाया जाए। और उधर जो हिंदू बच्चों लोग को जो गुमराह करे जा रहे हैं, ब्रेन वॉश किए जा रहे हैं, धर्मांतर किया जा रहा है, उसको कहीं ना कहीं धर्मांतर पर रोक लगाया जाए, ये आश्वासन दिए। लड़की किस तरह का वीडियो देखती थी? जाकिर नाइक की वीडियो देखती थी वो, और वो नमाज की टेक्निक पढ़ती थी। और एक मुद्दा होता कि शबाना शेख के बेटे ने उसको अमेज़न में लेके गए थे काम के लिए, वो लोग ने उसको दिमाग दिए कि तू लैपटॉप वगैरह खरीद, और एक कुछ कहीं ना कहीं हमारे परिस्थिति देख के उन्होंने उसको पैसे के आमिष दे के कुछ भी ये करके उसको अपने फेवर में ले लिए। इसमें आपने अपनी लड़की के ऊपर मामला दर्ज किया, इसके बारे में क्या कहना चाहते हैं? मामला इसलिए दर्ज किया सर कि लड़की ने तो गलतियाँ की है, बहुत सारी गलतियाँ की है उनके साथ में रह के। उनको कहीं ना कहीं ऐसा लगा कि ये माँ अनपढ़ है, पिताजी अनपढ़ है, एक भाई है तो भाई के ऊपर भी आरोप लगाए जा रहे थे, तो सामने खुल के नहीं आ पाएंगे ये लोग, करेंगे तो क्या करेंगे, ये सोच के लड़की को एक टारगेट बना के रखा। और लड़की के माध्यम से हमको मारपीट करना है, हमारे घर में पानी फेंकना है, हमारा मन वो आपिता से और एक लीडी थी, कौन थी वो पता नहीं, वो लोग ने मेरा मंदिर जलाया, मेरी घट स्थापना फेंकी, मेरे गणपति की मूर्ति के ऊपर थूक के, मेरा मुंह पे थूक के मेरे को फेंक के मारा हो। तो ये सब घटना हम लोग के साथ घट रही थी। और कहीं ना कहीं उनके ऊपर केस करे तो वो छूट जाएंगे। मेरी बेटी उनके पुलिस के फेवर रहेगी तो पुलिस मेरे बच्चे का संरक्षण करेंगे। और कहीं ना कहीं अभी जो स्थायी पुलिस है बहुत मदद की उन्होंने मेरे को, 22 तारीख के बाद से बहुत मदद की उन्होंने। अब आपकी मांग क्या है? अभी मेरी मांग तो ये है कि मेरे बच्चे तो सुरक्षित मुझे वापस चाहिए, जैसे मेरे हिंदू है हिंदू ही बन के रहेगी। यही मांग है कि मेरे बच्चों को सुरक्षित जगह रखे, उनके फेवर में ना रहने दे, नेता और ब्रेन वॉश करके कहीं ना कहीं घटना को अंजाम देंगे। तो पुलिस प्रशासन को यही मदद मांगती हूँ कि मेरे बच्चे को सुरक्षित जगह रख दे और मेरे को मिलने दे। आपके लड़की का कॉल या मैसेज अगर आप करते हो ऐसा कुछ? हम बात करते थे सर, किंतु उसका फ़ोन कोई और ही हैंडल करता था। इस मामले के बाद आपकी अपनी बेटी से बात हुई सर। किस तरह का व्यवहार था आपके? तो उस दिन हम लोग जेल में गए थे मिलने के लिए उसको, तो उन्होंने ये बोला कि मैं बर्बाद हो चुकी हूँ, मैं अभी बचूंगी नहीं, मैं मर जाऊंगी, तुम लोग कोई इलाका छोड़ के चले जाओ, तुम्हारा जान को धोखा है। बहुत रो रही थी, बहुत रो रहे थे। 8 दिन से बच्चे वही कपड़े पे थे सर, कभी ऐसा खाना नहीं खाया था सर। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर।